मुंबई महापालिकेच्या डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर चंदा जाधव मॅडम, संचालक नियोजन प्राची जांभेकर मॅडम, एज्युकेशन ऑफिसर राजेश कंकार, दुसरे एज्युकेशन ऑफिसर राजू तडवी, माझे मित्र आणि सहकारी आदरणीय श्री राहुलजी कन्नाल, सोनाली, ज्यांनी या मी बनी आय एम बनी या चित्रपटाची निर्मिती केली ते आदरणीय अनिलजी गर्ग, कनकिया इंटरनॅशनलच्या श्रीमती श्रेया मुगलिया, नायरा एनर्जीच्या मिस बार्बरा, रिचा दुबे, निलोकर घोष, या ठिकाणी उपस्थित असलेले अन्य सर्व मान्यवर आणि या प्रशालेचा शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांना, आपल्याला माहिती आहे की अनेक वर्ष सगळ्यांना मराठी येतं ना, कंपल्सरी आहे मराठी पहिलीपासून. या देशामध्ये महिलांचा सन्मान नेहमीच होत राहिलेला आहे, परंतु एक मानसिकता अशी होती की आपल्या कुटुंबामध्ये मुलगा असावा आणि त्याच्यामुळे मुलींची अवहेलना होत होती. अनेक वेळेला मुलगी नको अशी मानसिकता तयार होती आणि या मानसिकतेमधून बाहेर काढण्याची फार मोठी आवश्यकता आहे. कारण मुली हे देवाने दिलेले एक धन असतं आणि मुलगी जेवढी प्रेम करते आपल्या आईवडिलांना तेवढी मुलं सुद्धा करत नाही. मुलं मोठी झाली की आपल्या आईवडिलांना विसरतात, परंतु मुलगी कधीच विसरत नाही. मला सुद्धा एकच मुलगी आहे, ती स्टेजवर बसलेली आहे आणि त्याच्यामुळे ती भारतामध्ये पहिली आलेली होती. तिने जे हॉटेल मॅनेजमेंट केलं त्याच्यामध्ये आणि लंडनला शिकली, परंतु तिला मुलांची खूप आवड आहे. त्याच्यामुळे ती जे छोटे छोटे उपक्रम मुंबईमध्ये राबवतो त्याच्यामध्ये जो सामाजिक अँगल आहे त्याच्यामध्ये मी तिला म्हटलेलं होतं की आपल्याला जेवढी मुलांसाठी मदत करता आपण केली पाहिजे आणि म्हणून आपण एक तुमच्या मुलांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम हा मुंबई शहरामध्ये राहतो. तुम्ही जे मिड डे मील रोज तुम्हाला दिलं जातं त्याच्यामध्ये चांगल्या भाज्या असाव्या म्हणून मुंबईतल्या प्रत्येक स्कूलच्या टेरेसवर किचन गार्डन केलं जाणार आहे. किचन गार्डनचे दोन उद्देश असतात. एक तर किचन गार्डन केल्यानंतर त्या ठिकाणचं टेम्परेचर कमी होतं, तुम्हाला लहानपणापासून आवड निर्माण होते की कशा तऱ्हेने आपण छोटंसं बीज लावल्यानंतर त्याच्यातून झाड निर्माण होतं, त्या झाडावर कशा रीतीने भाजीपाला लागतो आणि आपण ज्यावेळेला कष्ट करून तो भाजीपाला तयार केलेला असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये खाण्याची गोडी वेगळीच असते. आणि त्याच्यामुळे ट्रायल बेसिसवर एका ठिकाणी आम्ही मुंबई फर्स्ट याच्या माध्यमातून एका स्कूलमध्ये हा प्रयोग केला आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की अतिशय सुंदर असा भाजीपाला मुलांनी सुरू केला, त्या ठिकाणी निर्माण केला. खरं तर आज आमच्या मुख्यमंत्री महोदयांचा 60वा वाढदिवस आहे आणि एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडली, त्याच्यामुळे त्यांनी जाहीर केलेलं आहे की मी माझा वाढदिवस साजरा करणार आणि त्याच्यामुळे सामाजिक उपक्रम होते. जसं आज आपल्याला पुस्तकं द्यायची आहे, जसं आपल्याला हा छान असा सिनेमा दाखवायचा आहे, तर हे केल्यानंतर इतर काही फंक्शन त्यांनी ठेवलेली नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आजच्या दिवसात सुद्धा फक्त सामाजिक फंक्शन घेतो आहे. आणि मला विशेषतः आपल्याला सांगायचं आहे की तो एक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईचं जे जिल्हा नियोजन मंडळ आहे ज्याचा मी अध्यक्ष आहे त्याच्यामधून आपण सर्वच्या सर्व शाळांना टेरेसवर गार्डन करण्याची निधी दिलेला आहे आणि लवकरच तुमच्या शाळेमध्ये सुद्धा अशा रीतीचं टेरेस गार्डन होईल. तुम्हाला सुद्धा छान छान झाडं लावायला मिळतील, त्याच्यामध्ये छान खायला मिळतील आणि आपल्याकडे प्रसिद्ध उद्योजक आहेत, विठ्ठल कामत नाव आहे त्याचं. तर ते विठ्ठल कामतांचं एक फार फेमस पुस्तक आहे इडली ऑर्किड आणि एका छोट्याशा रेस्टॉरंटपासून ते 5 स्टार हॉटेलचं आपण मालक कसं झालं हे मुलांना अतिशय स्फूर्ती देणार असं ते पुस्तक आहे. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जगामधलं पहिलं इको फ्रेंडली हॉटेल हे त्यांनी तयार केलं की ज्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा कचरा निर्माण होत नाही, सर्व कचरा आहे तो रिसायकल केला जातो आणि
प्रत्येक गोष्ट ही त्या ठिकाणी इको फ्रेंडली होती. तर त्यांनी मला कबूल केलेलं आहे की ही जी चळवळ आहे तुम्ही एक GR काढा आणि एक कमिटी अपॉइंट करा, एक 5 लोकांची कमिटी जी या टेरेस गार्डनवर लक्ष देईल. आणि तुम्ही तर पूर्वी रिसायकलिंगमध्ये काम केलेलं होतं की रिसायकलिंग हे मुंबईच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. कचऱ्याचं पुन्हा सायकलिंग करणं आणि त्याच्यामधून एनर्जी निर्माण करणं, त्याच्यामधून खत निर्माण करणं हा एक वेगळ्या तऱ्हेचा उपक्रम आहे. मी तुम्हाला ज्या विठ्ठल कामत त्यांच्याबद्दल सांगितलं, ज्या वेळेला आपल्याकडे चौपाटीवर गणेश विसर्जन होतं त्याला ती सगळी फुलं आहेत की आपण मुलं जी तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी मुलं असतात ही सगळे एकत्र करतात, त्याच्यापासून खत बनवलं जातं आणि ते खतसुद्धा सर्वांना दिलं जातं. आपण काय करतो, फुलं असतात ते पाण्यामध्ये फेकून देतो, त्याच्यामुळे काय होतं पाणी दूषित होतं. त्याच्याऐवजी आपल्याला ही मानसिकता बदलायला लागेल की आपण देवाची फुलं असली तर ती पाण्यातच टाकली पाहिजे. ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता असते. म्हणून अनेक गोष्टी पुढच्या काळामध्ये तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे वाचणं. वाचण्याला दुसरा पर्याय नाही. जे देश ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त वाचलं जातं त्या देशाने सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट, सर्वोत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते हे जगाला दिलेले आहे. आणि म्हणून असा एक महाराष्ट्र शासनाने आणि माझ्या शिक्षण विभागाने निर्णय घेतला की आठवड्यातले 2 तास हे मुलांनी कंपल्सरी वाचलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने एक चांगलं पाऊल हे नायरा एनर्जीने त्या ठिकाणी उचललेलं आहे. परंतु मला कल्पना आहे की तुमच्याकडे ही जी किट्स तयार केलेली 120च तुमच्याकडे किट आहेत आणि तुमच्याकडे 360 शाळा आहेत. तर आमची जी बालभारती ही संस्था आहे त्याच्यामधून उरलेले 360 किट्स हे आपल्या शाळांना देण्यात येतील. ही वाचनाची चळवळ ही मुंबईच्या सर्व शाळांपर्यंत पोहोचेल. मला आपल्याला एकच गोष्ट या निमित्ताने मुद्दाम सांगायची आहे की एवढ्यापुरतं वाचन थांबत नाही. पुढच्या काळामध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या लोकांची आत्मचरित्र वाचली पाहिजे. माशेलकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ आहेत. आपण न्यूटनबद्दल ऐकतो पण न्यूटनची सही ज्या पुस्तकामध्ये आहे इंग्लंडमध्ये ती सोसायटी आहे आणि त्या सोसायटीमध्ये जगातल्या फक्त सर्वोत्कृष्ट सायंटिस्टच्या त्यांना मेंबर केलं जातं. आणि न्यूटनच्या त्या पुस्तकामध्ये ज्या पुस्तकामध्ये न्यूटनची सही आहे त्याच्यामध्ये माशेलकरांची सही आहे. अत्यंत गरिबीतून शिक्षण पुरं करून मनुष्य केवढा मोठा शास्त्रज्ञ होऊ शकतो याचं ते उत्कृष्ट उदाहरण आहे. मग ते माशेलकर असतील, काकोडकर असतील, जयंत नार्वेकर असतील, आपण ज्यांचं राष्ट्रपती म्हणून गौरव करतो ते अब्दुल कलाम असतील, या सर्व लोकांनी भारताची मान जगामध्ये ताठ मानेने भारताला उभं राहायला शिकवलं. आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं तर तुम्ही वाचलंच पाहिजे, परंतु चांगले चांगले साहित्यिक मराठीमध्ये होऊन गेले. त्याच्यामध्ये पु ल देशपांडे आहेत. पु ल देशपांडेंचं पुस्तक तुम्ही एकदा हातात घेतलं की संपेपर्यंत तुम्ही खाली ठेवणार नाही. त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णनं असतील तर ही प्रवास वर्णनं महाराष्ट्रामध्ये कितीतरी प्रसिद्ध झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं पाहिजे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं, जेणेकरून जगामध्ये काहीतरी चांगलं होण्याची स्फूर्ती आपल्याला मिळेल. मी मनापासून नायरा एनर्जीचं आभार मानतो. आणि या ठिकाणी ही पुस्तकं तयार करण्यासाठी सुद्धा ज्या संस्थेने या ठिकाणी खूप परिश्रम घेतले त्यांचेसुद्धा आभार मानतो. परंतु आपण एक दुसरा प्रोग्राम असा आहे की 5वीच्या वरच्या 10वीपर्यंतच्या मुलांचं त्याच्या SCRTने 100 पुस्तकांची यादी तयार केलेली आहे. लवकरच आपण ही 100 पुस्तकंसुद्धा आपण करतो मॅडम आपल्या डिपार्टमेंटला कळवा आणि आपण कॉर्पोरेशननेच ती दिली पाहिजे. कारण आम्ही तर आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने सगळ्या शाळांना देतो. आणि मुलांनो तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की माझा एक स्वतःचा असा सुद्धा विचार आहे की शनिवार हा हॅपी सॅटर्डे करायचा. शनिवारच्या दिवशी अभ्यास नाही, शनिवारच्या दिवशी तुम्ही वाचन करा, शनिवारच्या दिवशी तुम्ही खेळा, शनिवारच्या दिवशी
मुलं असतात त्यांना 9वीच्या पूर्वी शाळेमध्ये उठवायचं. 4थीच्या मुलांना लहानपणी उठवायचंच नाही, कारण लवकर उठवलं की त्यांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. हा सुद्धा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य. आणि म्हणून तुम्हाला ज्याप्रमाणे आम्ही म्हणतो की तुमचा हॅपी सॅटर्डे असेल तर त्या दिवशी तुम्ही संगीत शिकलं पाहिजे, त्या दिवशी तुम्ही वाद्य जे वाजवायचे असतात ते शिकलं पाहिजे, त्या दिवशी तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे. वक्तृत्व ही ताकद असते, वक्तृत्व तुमच्या प्रत्येकाला आलं पाहिजे. माझी स्वतःची अशी अपेक्षा आहे की आमची मुलं ही जगातली सर्वोत्कृष्ट मुलं असली पाहिजे. आणि म्हणून आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा मानता कामा नये. तुम्हाला ज्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर फक्त BA BCom BSc होऊन यशस्वी होता येत नाही, कारण नोकऱ्या किती लोकांना मिळतील याला सुद्धा मर्यादा असते. तुम्ही जर परदेशामध्ये गेलात तर त्या ठिकाणची जी मुलं असतात त्यांच्या शाळेला सुट्टी पडली की ती शेजाऱ्यांच्या घरामध्ये जातात. शेजाऱ्यांच्या घरामध्ये सांगतात तुमचं लॉन मूव्हिंग करून द्यायचं आहे का, आम्ही करून देतो. फुकट करत नाही, त्याच्याबद्दल त्यांच्याकडून पैसे घेतात आणि ते पैसे आपला पॉकेट मनी म्हणून ते वापरतात. कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा कधी मानायचा नसतो. आणि त्याच्यामुळे आपल्या पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे की स्किल डेव्हलपमेंट. जो मनुष्य स्किल डेव्हलपमेंट स्वतः शिकेल, आता त्यांनी नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये व्यावसायिक शिक्षण हा एक वेगळा भाग दिलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांना मुलांबद्दल अतिशय प्रेम आहे आणि ज्यांना वाटतं की रोजगार खूप या ठिकाणी निर्माण व्हावा, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, तर सर्वांनाच अशी एक अपेक्षा आहे की आपल्या मुलांनी बेरोजगार राहता कामा नये, त्यांना काम मिळालं पाहिजे. आणि मग तुम्ही मोठं होऊन नर्सिंगचं ट्रेनिंग घेतलं, तुम्ही मोठं होऊन हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घेतलं, तुम्ही मोठं होऊन हेल्थ केअरचं ट्रेनिंग घेतलं, म्हणजे तुम्ही CT स्कॅन मशीन कसं चालवायचं शिकला, तुम्ही कशा रीतीने आपण ज्याला फिजिओथेरपी म्हणतो त्याचं नॉलेज घेतलं, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल की आज असं समजलं जातं की जगामध्ये सगळीकडे इंग्रजी बोललं जातं. हा एक आपला असलेला गैरसमज आहे. जगामध्ये 4-5 देश सोडले तर प्रत्येक देशाला स्वतःची भाषा आहे आणि ते त्याच भाषेमध्ये बोलतात. त्या देशामधल्या 94-95% लोकांना स्वतःच्या देशाची भाषा येते, इंग्रजी येत नाही. इंग्रजी ही इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याच्या पलीकडे इंग्रजीच्या फार आपण आहारी जातो. आणि म्हणून पंतप्रधान महोदयांनी पुढच्या काळामध्ये ठरवलेलं आहे की आपल्या मुलांना आपल्या भाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यांनी मराठीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरू केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की जवळजवळ 100पैकी 40 मुलांनी 40% मुलांनी मराठीमध्ये इंजिनिअरिंग शिकायला सुरुवात केली. पुढच्या काळामध्ये मराठीमध्ये त्या ठिकाणी डॉक्टरचं सुद्धा म्हणजे मेडिकलचं ट्रेनिंग सुरू होईल. परंतु जगभरामध्ये तुम्ही जावं आणि तुम्ही ज्या सर्व्हिसेस जगाला द्यावी त्यांनी तुम्ही लोकांचं प्रेम मिळावं आणि तुम्ही जगावर राज्य करावं, असं आदरणीय पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे. म्हणून येत्या 27 तारीखला महाराष्ट्र शासन आणि जर्मनीमधलं बेडन-व्युर्टेंबर्ग यांचं करार होणार आहे. आणि हा करार काय असणार आहे की तुम्ही शाळेमध्ये शिकता तशी जर्मनीमधली मुलं सुद्धा शाळेमध्ये शिकतात, पण 3 दिवस ती नेहमी तुमच्यासारखी शिकतात आणि 2 दिवस वेगवेगळ्या स्किल आत्मसात करतात. तुम्ही जगामध्ये यशस्वी ठरला पाहिजे, तुम्ही जीवनामध्ये यशस्वी ठरला पाहिजे आणि हा मंत्र घेऊन तुम्हाला जगाची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून जर्मन लँग्वेज शिकवली जाईल. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की एका बेडन-व्युर्टेंबर्ग या वर्षी 4 लाख युवकांची गरज आहे आणि ते देण्याची क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून पुढच्या काळामध्ये तुम्हाला फक्त शिकवता कामा नये तर तुम्हाला स्वतःच्या पायावर सुद्धा उभं राहिलं पाहिजे. यासाठी आम्ही हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड बरोबर करार केला आहे. आमची 12वी झालेली 15,000 मुलं ही हिंदुस्तान कॉम्प्युटरमध्ये पुढचं शिक्षण घेतील आणि नोकरीवर लागतील. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस 10,000 मुलांना रोजगार देणार आहे. पुढच्या काळामध्ये तुम्हाला आपला देश मोठा करायचा, आपलं राज्य मोठं करायचं आणि ते काम तुमच्या हातून घडवं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आपण
मला सर्वांना शुभेच्छा देत असताना मी गर्ग साहेबांचे आभार मानतो की आम्ही ज्यावेळेला एखादा चांगला सिनेमा असतो त्यावेळेला तो शाळेमध्ये दाखवायची परवानगी देतो, परंतु हा सिनेमा विनामूल्य दाखवला जात नाही. तर प्रत्येक स्टुडंट मागे 20 रुपये एक स्टुडंट भरत असतो. परंतु राहुल कनांजींनी आणि गर्गजींनी म्हणून एक संकल्पना अशी आणली की मुंबईमधल्या 60,000 मुलांना संपूर्णपणे विनामूल्य हा सिनेमा दाखवला जाणार. नायरा एनर्जीने आमचा जो महावाचन अभियान, ज्याला रीड इंडिया नावाची एक मोठी मोमेंट चालते, तसंच आम्ही रीड महाराष्ट्र नावाची एक चळवळ सुरू केलेली आहे. आणि नायरा एनर्जीने जे आम्हाला सहकार्य करतात. So I am thankful to you for offering our students the books those are required for their development, and I hope you will continue to do this for the city of Mumbai as Guardian Mumbai of City of Mumbai, Guardian of City of Mumbai. And on behalf of Mumbai Municipal Corporation, I extend my gratitude for this noble work. And I hope you will continue and your company will continue with this noble cause. We are having a program where we teach the student how they should read. And those countries who have the maximum reading habit have always produced best of the scientists and best of the Nobel laureates. So it's a very good initiative. I congratulate for the same. And I offer my sincere gratitude for this. सर्वांचं मनापासून आभार मानतो, गर्गजींचे मानतो आणि नायरा एनर्जीची पूर्ण टीम त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा शुभेच्छा देतो. आज जरी त्यांनी सेलिब्रेशन सगळं बंद केलेलं असलं तरी असे एक मुख्यमंत्री की जे दिवस रात्र लोकांसाठी काम करतात, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोकांसाठी काम करतात. आणि हे करत असताना त्यांनी माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान तुम्हाला दिलेलं आहे शाळेतल्या मुलांना. त्याच्यामधून तुम्ही मुलं हुशार व्हावी, तुमची शाळा सुंदर व्हावी हे तर अभियान आहे. परंतु तुम्हाला एक पत्र हे मुख्यमंत्री महोदयांच्या सहीचं दिलेलं आहे. त्यांनी 2 कोटी मुलांना स्वतःच्या सहीने पत्र पाठवलेले आहे. तुमच्यापैकी सुद्धा मुलांना ती पत्र मिळाली का? पत्र मिळाली. आता तुम्ही काय करायचं आहे, हे पत्र घेऊन तुमचे जे पालक असतील त्यांना ते पत्र वाचून दाखवायचं, बरोबर आहे. आणि मग तुमचा एक फोटो काढायचा आहे आणि तो फोटो आपण व्हायरल करायचा आहे. असं केल्यानंतर याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन असणार आहे आणि तुम्हाला एक स्लोगन द्यायची आहे की तुमच्या अपेक्षा काय शालेय शिक्षणाकडून, तुम्ही काय बनवू शकता. तुम्हाला जी काय स्लोगन आवडते तुम्ही ती स्लोगन दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन होणार आहे. म्हणजे तुमची शाळा सुंदर झाली तर तुमच्या शाळेला मोठमोठी बक्षिसं मिळणार आहेत. मग ते 11 लाखाचं मिळणार, 21 लाखाचं मिळणार, 51 लाखाचं मिळणार, जे शाळेला मिळणार. पण तुम्हाला बक्षीस काय मिळणार तुम्ही ते व्हायरल केल्यानंतर, तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटायला मिळणार. आणि तुम्हाला आणि तुमच्या पालक जे मूल जिंकेल त्याला त्याचे पालक आणि त्याचे क्लास टीचर यांना मुख्यमंत्र्यांचा जो वर्षा बंगला आहे त्याच्यावर जायला मिळणार, त्यांच्याबरोबर रात्री जेवण करायला मिळणार, त्यांच्याबरोबर फोटो काढायला मिळणार. आणि त्याच्यामुळे असे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाले नाहीत की त्यांना मुलांबद्दल एवढं प्रेम आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्या. जे टीचर्स आहेत त्यांनी सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घ्या. तुमच्या शाळा सुंदर बनवा. तर ज्यावेळेला शाळा सुंदर होतील त्यावेळेला मुलांना सगळ्या सुविधा मिळतील, मुलं अधिक आनंदी होतील. आणि म्हणून जे काय मुलांसाठी करायला लागेल ते सर्व करायला आम्ही कटिबद्ध आहोत. एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.